दोष पळती कीर्तने दोष पळती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने तुझ्या नाम संकीर्तने संकीर्तने तुझ्या नाम संकीर्तने एका करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुम्ही पापा भिता तुम्ही बापा पिता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता उपजावया चिंता उपजावया चिंता एका करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा कळी काळा जिंकी सेवा कळी काळा जिंकी सेवा कळी काळा जिंकी सेवा कळी काळा जिंकी सेवा एका करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले प्रस्तुत प्राप्त रंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोज त्यात पाठातील जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 313व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगातलं तिसरं चरण चालू ध्रुवचरणाच्या पुढचं जगद्गुरु तुकोबाराय दोष पळती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने देवाला उद्देशून बोलतात पांडुरंगाला पांडुरंगा तुझ्या नाम संकीर्तनानं दोष पळून जातात असं असताना हे तूच सांगितलं पुराणामध्ये वेदामध्ये शास्त्रामध्ये वेदशास्त्र जरी पुराण आटले तर हे तुझंच गाणं गातात ना नव्हे नव्हे तूच गाणं गातोस आपलं गाणं आपणच गातोस वेद प्रतिपाद्य आहे ना ओम नमोजी आणि वेद वेदाला प्रतिपादन करणारा तो आहे किंवा वेदाचा प्रतिपाद्य विषय बी तो आहे वेदाला प्रतिपादन करणारा तो आणि वेदाचा प्रतिपाद्य विषय काय आहे देव एक गृहीत करा मग त्या वेदाला अनुसरूनच शास्त्र झाले शास्त्रकारांनी शास्त्र काही वेदाच्या बाहेर केले असं कोणी म्हणायचं आणि 18 पुराण व्यासांनी वेदाला अनुसरूनच केले महाभारत रामायणादी वेदाला अनुसरूनच ग्रंथ झाले याचा अर्थ हे सगळ्यांना प्रतिपाद्य सर्वांचा प्रतिपाद्य विषय तू आहे पण सर्वांना प्रतिपादन करणारा आहे तू आहेस ना असं असताना तर खोटं वचन कसं झालं तुझं बोलणं वाढील आलं बरं तिसऱ्या चरणात म्हणतात तू पापाला भेटतो देव पापाला भेटते स्वतःच्या का भक्ताच्या हा एक प्रश्न आहे पापाला भेटते देव स्वतःच्या पापाला भेटते की देव लोकांच्या पापाला बरं त्यामध्ये पुन्हा उत्तर चरणामध्ये म्हणजे उत्तरार्धामध्ये त्या चरणाच्या की आम्हा उपजावया चिंता म्हणजे ते पापाला भेटते देव आणि ते पापाला भेटण्याबद्दल आम्हाला चिंता निर्माण होतीये मग त्याला आम्हाला चिंता निर्माण करायची आहे मग त्याचा कार्यकारण भाव काय तुकाराम महाराजांच्या मनातलं रुद्गत कळलं पाहिजे ना महाराज असं का म्हणले की आम्हा उपजावया चिंता म्हणजे ते पापाला जे भेटे देव ते आम्हाला चिंता निर्माण करण्यासाठी असा त्याचा अर्थ व्हायलाय ना बरोबर आहे की नाही आम्हा उपजावया चिंता आपण काल मुद्द्यासाठी कथेमध्ये वारीच्या विषयी सांगितला होता त्याच्यामध्ये आपल्याला पूर्व पक्ष काही टाइम संपला ठीक आहे अरे बाबा वारीला मारलं बरोबर आहे ना कोणला मान देऊन वारीला परांग मुख मारलं माळेला माळेला मान दिला म्हणजे माळ कारण माळेवर वरदान देणारे कोण कोण
कश्यप ऋषी. मग कश्यप ऋषीच्या बोलण्याला मान नाही. त्यांचा मान जर देवानं मोडून टाकला असता तर देवाला काय लागलं असतं? पापच म्हणायचं. अहो महात्मा आहेत ना कश्यप. कश्यप म्हणजे सगळ्या सृष्टीचा अधिकारता म्हणायला. कश्यप ही सृष्टी ना सगळी. मग त्याची जर अवमानता किंवा अवहेलना झाली तर आम्हाला पाप लागेल. नाहीतर आम्हाला तेही करता आलं असतं. कश्यपाच्या वरदानाला झुगारून देऊन समोरासमोर मी मारता आला असतो. पण समोरासमोर का मारलं नाही देवानं? त्याच्या पाठीमागचा हेतू तो आहे की कश्यपाला मान द्यायचा होता. बरोबर आहे ना? दुसरी गोष्ट अशी आहे की सुग्रीवान वाळीनं काही गुन्हा केला होता का? यांचा गुन्हा केला नव्हता. मग गुन्हा नसताना त्या वाळीला मारलं. एकाचा पक्षपात करायचा, एकाला मारायचं, हे दोषच आहे नाही? दोषच होतो. बर हे कबूल आहे. वाईला परांगमुख मारल्यामुळं देवाला पाप लागलं रामप्रभूला, म्हणून त्या पापाचं प्रायश्चित्त कृष्ण अवतारात भोगलं. हे मान्य केले शास्त्रानं, पुराणानं. त्यानंच मान्य केलं. ज्या वेळेला भगवान त्या सोरटी सोमनाथाची गोष्ट, सोरटी सोमनाथ बघितलं ना तुम्ही? वेरावळ द्वारकेच्या सप्त्यामध्ये कालच्या 20 सप्त्यात पहिला येतो. म्हणजे झाले ना 2 सप्ते द्वारके. म्हणजे द्वारकेच्या काळामध्ये आपण सोरटी सोमनाथाला गेलो होतो. पिंपळाचा आश्रय देऊन देव बसलेले. पिंपळाचं झाड आहे, त्याच्याकडे असं टेकन दिलं देवानं. वीरासन घातले. वीरासन घातले म्हणजे एक गुडगा असा आणि एक गुडगा वरी असा. आणि त्या पायाला पारध्याला बाण हाणलेला. पारधी काकुलती आहे. जरा नाव आहे त्या पारध्याचं नाव काय? जरा व्याध. व्याध म्हणजे पारधी, जरा नाम जरा, नाव आहे जरा. ते पारधी म्हणू लागला, काय ब्रह्मांडाचा नाही तू, मला चुकून झालं, मला नाही कळलं. म्हणजे तू द्वारकेचा राजा, ब्रह्मांडाचा नाही, पण बी बाण कसा आणला? तुझा तळवा मला हरणाच्या तोंडासारखा. झाडा झुडपायानं दिसलं नाही बाकी काही. तुझं शरीर नाही दिसलं, ते तळवा दिसला. आणि तळवा चिकचिकी तांबडा लाल. मला वाटलं काहीतरी हरणच आहे काही. लांबून दिसल्यामुळं मी तोडा आणला. ते तुझ्या पायात चुकलं माझ्याकडून, तुला मारायला पाहिजे होतं असा पारधी म्हणतो. मग त्यावेळेला देव म्हणू लागले, तसं नाही बाबा, तू माझं काम केलं, मला त्याबद्दल चाललं. माझं काम कोणतं केलं की मलाही निर्धामाला जायला निमित्त पाहिजे होतं, ते तू निमित्त झालास. आणि हे बाण आहे ना, त्या बाणामध्ये लोखंड घास दिला. ते घास माशीच्या पोटातल्या तुकड्यात आहे. ते आमच्या पोरायनं ऋषीला सुचविलं आणि ऋषींना सुचवून ऋषीनं शाप दिला. ऋषीला चिडविलं नव्हतं का? सांबाची पोटी मुसळ झाली. साम नावाचं पोरग जरा थोडस टिंगल फोडच होतो, सत्यभामेचं, लाडक्या बायकोचं. लाडक्या बायकोचं नवसाना मागितलेलं. लक्षात आलं की नाही? लाडक्या बायकोची पोरं जरा फोडीलच असते, असं म्हणलं काही वावग नाही. एक तर लाडक्या बायकोचं आहे, पुन्हा नवसाना मागितलंय भाऊ. महादेवाच्या प्रसादानं झाले म्हणून नाव ठेवलंय त्याचं सांब. महादेवाचा प्रसाद केला, त्याला तिनं नवस केला ना कोणी. तिला पोरग नाही, रुक्मिणीला पोरग झालं. हो, रुक्मिणीला पोरग झालं, ते त्याचं नाव प्रद्युम्न मदन. ते पोरगा झाल्यावर हिला जमच पडा की मला कवा होते, काय करा. तिला झाल्यावर मला कवा असं काही वाटू लागलं, म्हणून तिने माझ्यावर नवस केला. भगवान शंकरा, मला जर लेकरू झालं, पोरग झालं, तर मी तुमचं नाव ठेवीन असं म्हणली होती. कोण? मग जामवंती तशी म्हणल्यावर मग देव म्हणले, देवाला सांगितलं जामवंतीनं की मी नवस केलाय. कशाचा नवस केलाय? महादेवाचा. कशाबद्दल केला? पोरग होण्याबद्दल. आता देवाची बायको पोरग व्हायचा नवस करते म्हणल्यावर देवाची बायको आहे आणि ती नवस करते पोराबद्दल म्हणजे आवड आहे. हो, तर त्याने मान दिला ना. तोही मी उगला कर्मी वरते ना, तोही मी उगला कर्मात मी वागतो.
मग ते कशाचा नवस केला आपण फेडू म्हणले, कोण्या देवाचा केला म्हणजे महादेवाचा. बरं झालं माझं देव होतं, दुसऱ्या तरी देवाला माझ्या वसुबाचा केला नाही, ही तरी तुझी काय करामत चांगली झाली. नवस जे केलास ते माझे इष्टदैवत आहे, तू महादेव माझे गुरु आहे, आणि त्यांचा नवस केला फेडता येईल. काय नवस केला? काय नाही म्हणली, सोपा केलाय. वर्ग झाल्यावर त्याचं नाव ठेव, जमलं म्हणून. हे आणखीन काही रुपयाचा खर्च नाही ना, फुकटचं नाव ठेवायचं काही नाही. नाव ठेवण्यासाठी माणसं मोठी गमतीचे असतात. हो काय की एका बाईने नवस केला ना, मला पोरग झाल्यावर मी सोन्याचं टोपरं तुला भाई. कोणला? देवाला. आता सोन्याचं टोपरं असते ना, टोपलं नाही लेकराला घालायचं टोपरं असते, ते तुला मी घालीन. मला पोरग झालं आणि झालं पोरग लक्षात आलं की नाही. आणि त्याचं नाव ठेवलं सोन्या. आता सोन्याचं टोपरं म्हणजे 2 किलो सोनं लागलं असतं. एवढं सोनं तिच्यापाशी कुठं होतं हे नवस फेडायला. आणि मग तिनं त्या नाव ठेवलेल्या पोट्ट्याचं टोपरं चिरगुटाचं ती देवाला व्हायला आधी त्याच्या डोसक्याला घातलं, कोणाच्या? सोन्याच्या. आणि पुन्हा देवाला व्हायला गेली. देव म्हणले नवस फेडायला सोन्याचं टोपरं म्हणली होती, आता नाव सोन्यात ठेवलं म्हणते. मग सोन्याचंच आहे ना हे झोपीपणा झाला. बरोबर आहे ना. मग ह्याच्यात काय पैसे लागतात, हे तरी टोपरं. पण याच्यापेक्षा देवाचं नाव ठेवणं सोपं आहे की नाही. मग नाव ठेवलं साम महादेवाचं नाव ठेवलं. आणि मग त्या पोरानं मुसरीची लुगडं नेसून चिरगुट घालून मोठं पोट करून ऋषीला लय कळतंय. आणि आपण तिथे त्याला विचारू, मग काय त्याला कळतंय का आपण हे चुकवायलोत म्हणून, की आपण नाटक करायलो, हे महाराजाला कळते का बघूत म्हणून. असा म्हणला कोण? सांबा. त्यानं लुगडं नेसलं सामानं, चिरगुट घालून पोट मोठं केलं. आणि दुसऱ्या पोराला सांगितलं सोबत्याला. त्या महाराज बसलेत म्हणजे समुद्राच्या काठावर. आपण त्याला विचारू, हिला ही पोरगी गरोदर आहे, हिला काय होणार. मग महाराज खरंच ओळखीत का पोरगी का पोरग हे असं ओळखीत का महाराज. लोक लय म्हणतात की महाराज लोक आंतरदृष्टी असतात म्हणून, अशी बंद आहे का त्याच्यामध्ये काही. म्हणजे असं केलं मग ते महाराज मोठे ज्ञाते होते, त्यांच्याकडे ते आले पोट्टे. आणि त्याच्यात ही एक पोरगी आली, पाया पडली, लाटून रातलं, पदर घेतला आणि आपलं आणि पोट तिचं मोठं होतं, जरा बाजूला सरकली. पोराने विचारलं, ही पहिली उभा राहिलेली योशिता बरं, तर ही गरोदर आहे. महाराजांना अंतर्ज्ञानानं गेलेलं होतं, टिंगल करायला ही गरोदर आहे, हिला काय होणार आहे. महाराजाला राग आला. ही पोरग आहे आणि रेशीम घेतली पोरीची आणि मला टिंगल करायला गावले, म्हणून त्यांनी शाप दिला. ते म्हणजे हिला मुसळ होणार आणि मुसलम कुलनाशन, हे तुमच्या सगळ्या खानदानीचा काटा काढला असा शाप दिला. आणि मग ते मुसळ घेऊन गाबडे मग खाव. आणि खरं तर ते मग त्या पोरीचं डोळं फेडलं, हसले आधी, टिंगल केली. महाराज म्हणजे की मुसळ होता ते काय. आणि बाहेर आली डोळं फेडलं तर खाऊन काय पडलं, लोखंडाचं दाण मुसळ. मग ते मुसळ मग मात्र घाबरली. अरे बाप, काहीच नव्हतं लोक आता मुसळ निघाल काय घाललं. वसुदेवाला सांगावं, उग्रसेनला सांगावं, कृष्णाला बलरामाला सांगावं. कळले घटना तर सांगायला लागलं ना. जाऊन सांगितलं. ते कशाला ब्राह्मणाला त्रास केला. आणि ब्राह्मण म्हणजे शापाचं पीठ ते लोक. आपल्या कुळाला शाप झाला, आता सगळं कुळ नष्ट होईल. मग त्याला समुद्राच्या काठवून या आणि घासून पीठ केलं. ते घासून पीठ केलं, त्याची उगवती येईल. आणि उरलेला तुकडा घासता येणार, एवढसा तुकडा हाताला लागायला घासाय म्हणून ते समुद्रात फेकला. ते माशाने गेला आणि ते मासा त्या जराव्याला सापडला होता. त्याच्या पोटात लोखंड सापडलेलं. आणि त्या जराव्याधानं ते लोखंड बाणाच्या घासात बसविलं. त्यांचा काही हेतू पार त्यांचा की असं लोखंड माशाच्या पोटात सापडलेलं ते जर बाणात बसविलं तर नेम पक्का काही त्यांच्या त्या भावना. म्हणून त्यानं बाणाच्या टोकात घास बसविला. घास म्हणतात ना आपण कुऱ्हाडीला घास देत होतो पहिला. जर लोखंडाचा म्हणजे साधं लोखंड असेल तर ते पोराली घास देत होतो, तसं त्यानं केलं त्याच्या पार. आणि मग ते बाण लागलाय कृष्णाला. बाण लागला जगजीवना कृष्ण परमात्म्याला. मग आता ते मान्य केलं देवानं की मला बाण हाणला असतो, की माझं काम केलं. मुसलम कुलनाशनम हे शाप आहे ब्राह्मणाचा, त्याच्यात ते लोखंडाचा तुकडा आहे त्या मुसळा.
आणि दुसरी गोष्ट, वाळी नावाचा वानर तू होतास त्यावेळेला तुला मी लपून मारतो, आणि ते लपून मारल्याबद्दलचं उष्ण या जन्मात तुला घेतलंच, माझं माही फिरलं. बरं काय, कर्मविपाक देवानं मान्य केला का नाही माता? मग पाप झालं की नाही वा देवाला? वाळीला चोरून मारलं, पाप झालं. बरोबर आहे नाही? आता एक लक्षात ठेवा, मग देवानं चोरून का मारलं सांगतो तुम्हाला. महात्मा आहेत ते, कोण? कश्यप. कश्यपाच्या बोलण्याचा अवमान केला असता तर या पापापेक्षा ते पाप मोठं होत. लक्षात आलं बोललेलं? वाळीला तर मारायचे, वाळीला तर मारायचे, समोरासमोर मारावं तर त्या माळेचा अपमान, माळेचा अपमान नाही ते, मग अपमान त्या महाराजाचा. पण कश्यपाचा त्यानं जबान दिलेली आहे की शत्रू परांगमुख होईल, आणि मग शत्रू परांगमुख होईल म्हणून त्यानं वचन दिले, ते वचन खोटं ठरलं त्या महात्म्याचं, मग आपल्याला पाप लागले तेवढ्या मोठ्या महात्म्याचं, म्हणजे पाप मोठे. बर, वाळीला मारण्यावर काय बंद आहे? आपला शत्रू नाही वाळी, पण नाही, सुग्रीव मित्र झाला आणि मित्राचं काम केलं पाहिजे. बरं काय, पुन्हा त्याला जबान दिली त्या मित्राला की तुझी पत्नी तुला मी सोडून देईल, आणि मग जबानीची बेजबान झाली. बरं काय, तर पूर्वज नरकाला जातात. असत्य बोलण्याचं पाप मोठं आहे, मोठं शास्त्रात सांगितलंय, तुकाराम महाराजांनी गाथ्यात सांगितलंय. लबाड बोलणे इतकं पाप मोठं कोणतंच नाही. कोणाला हो जर तुम्ही म्हणले ना तर होच म्हणा, पुन्हा नाही म्हणू नका. हे नाही भाऊ, होत हो, नाही तर नाही. आणि सगळ्यात धोका मोठा कोणता? विश्वास. त्याचा भास्कर आहे, हो म्हणलं की होच. तू रामकिशन मालिक आवडगाव आणि ह्याला भरत धनगर, तिघ गौस येत बघा, ठीक आहे गौस चुकत आहे आमचं कबूल करतोय होते. कबूल करायला काय लबाड कबूल तरी करीत नाही, हे मोठं मुश्किल आहे. हे कबूल तरी करत आहे ना, मग जमते. कबूल केली का आज नवल्या पाप जाते, आणि जे कबूल करीत नाही का पाप जातच नाही. हो, काय काय माणसं असते तर करून बी नाही, मी केलंच नाही अशी. महाराज, विश्वासघात सगळ्यात मोठा. मग आपण जबान दिली होती कोणाला? सुग्रीवाला, जाय वाळीला बोलव, त्याला मी ठेका आणतो, त्याला मार. आता मग असं म्हणून पाठविलं, आणि ते जर सुग्रीव मेला, मोठं पाप झालं कोणाला? मग हे दोन्ही पाप, संताचा अवमान आणि दोस्ताचा अविश्वास, हे दोन्ही पाप मोठे. यापेक्षा वाळीला मारणं कमी पाप, आणि त्या दुष्टांना मारणं हे देवाचं धर्मच आहे किंवा काम. पण जरी मारलं तरी ते पाप देवाला भोगावं लागते. मग तुम्ही म्हणाल देवाला जर पाप भोगावं लागत असेल तू देव कसा? तू देव कसा? मग आम्ही जावं कोणाकडं? बरोबर आहे की नाही? तुम्हाला तुमचं पाप जर फेडणं होत नसेल किंवा निर्मूलन करणं होत नसेल किंवा तुम्हाला लागत असेल तर मग आम्हाला लागलेलं पाप घालवायला आम्ही कोणाकडे जावं? सांगा ना. पापेनं जावं निष्पापाकडं, हेच पापी आहे कोण? देव. असं जर असेल तर मग आमचं काय? तसं नाही. त्यानं उपाधी स्वीकारलेली माहिती, आणि ते शरीर धारण केल्यामुळे त्या शरीरातून पाप पुण्य दोन्ही गोष्टी घडत असतात. शरीर धारण केलं ना तर पापही घडतं आणि पुण्यही घडतं. मग त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. कोणाच्या वृत्तीवर? अंतकरणाची वृत्ती. आणि वृत्ती सुद्धा माया कार्य आहे. वृत्ती सुद्धा काय आहे? माया कार्य आहे. आता माया कार्य आहे, पण त्याची उपाधी माया असल्यामुळं त्याच्याकडं ज्ञान आहे, म्हणून त्याला आत्मस्वरूपाची भ्रांती नाही. कोणाला? देवाला. लक्षात आलं की नाही? आणि आत्यंतिक दुःख जगन सत्यत्व अशा प्रकारची जी भ्रांती आपल्याकडे जीवायकडे, ती भ्रांती त्या ईश्वराला किंवा रामाला नाही. जगन मिथ्येच आहे का? त्याची उपाधी शुद्ध सत्वगुणी माया आहे, आणि माया म्हणजे ज्ञान आहे.
आणि ज्ञान असल्यामुळं त्याला आत्मस्वरूपाची विस्मृती कधीच होत नाही. म्हणून आत्मस्वरूपाची विस्मृती ज्याच्याकडे नाही त्याला पाप लागत नाही. ते एक लक्षात ठेवा. अशी झालेली मुक्त महात्मे यांना सुद्धा पाप नाही असं म्हणून तुम्हाला कारण मी रोज सांगायचं. आणि आपल्याला भगवंताची जी म्हणजे काय त्या मायेचीच एक नीच स्वरूप आहे, तिचं नाव अविद्या, मलिन सत्वगुणी अविद्या, तिच्यात अज्ञान आहे. काय आहे? अज्ञान. अविद्या म्हणजे अज्ञान. आणि त्या अज्ञानामुळे आपल्याला आत्मभ्रांती, स्वरूपाचा विसर आहे, आपल्या स्वरूपाचा विसर आहे. आणि आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची मूळ या अज्ञान. ते अज्ञानाचं मूळ म्हणजे अज्ञान आहे. आणि आपला विसर असणं, देहात्मभ्रांती असणं, की मी देहधारी आहे असं म्हणणं सर्व पापाला आवतं नाही. बघा, तुम्हाला कवर ठेवायची देहात्मभ्रांती ती ठेवा, म्हणून टाका पटकून अहम ब्रह्मास्मी. पटकून म्हणा नाही, निश्चय करा. नुसतं तोंडानं म्हणत बसू नका. असा तुमचा कसा काय असला पाहिजे? निश्चय. हे झाला विचार. जगन मिथ्ये, ब्रह्म सत्य, आणि ते मी आहे. अहम ब्रह्मास्मी. सद्गुरूने सांगितले ते तू तत्वमसी, त्याने सांगितले. आणि मग त्याने सांगितल्यावर काना वचनाची भेटी सरिसाची पैकी वस्तू हो निवटी कौन एक जो भाग्यवान. आणि जे पिरिले डोळाची बोले व्यापके भरले तोची हरी. असा एखादा भाग्यवान सटकून निघतो, आत्मभ्रांती काढून टाकतो. ते तत्वमसी म्हणले की ते म्हणतो अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. आणि मग मी ब्रह्मरूप आहे म्हणलं की पाप गेले. आणि मी काय देहरूप आहे, अहम देहास्मी अशी वृत्ती आली की सगळे पाप बोडक्यावर आले. असे माऊली सुद्धा गाथ्यात म्हणले. त्यांच्या गाथ्यात कोणाच्या? ज्ञानकांड. कोणाचं? माऊलीच्या गाथ्यामध्ये ज्ञानकांड, कर्मकांड, उपासनाकांड ते आमच्या दादा महाराजांनी त्याचे उभाग केले. त्याच्याशिवाय कोणी सार्थ गाथा पाहायला केलाच नव्हता. उगं काही बडबड करण्यात काय मतलब आहे हो? काही लोक बोलायले दादा महाराज साखरे त्यांनीच केला पाहिजे सार्थ गाथा. त्यांनी सांगावं, रंगनाथ गुरुजींना लिहावं. त्या इंद्राणीच्या काठावर बसल्या त्या पुलावर गुरुजीनं लिहावं आणि त्यांनी त्या गुरु शिष्याच्या लेखणीतून तयार झालेला सार्थ गाथा साखरे संप्रदाय पहिला आहे माऊली. त्याच्या अगोदर सार्थ गाथा करायला कोणाची हिंमत झाली नाही. का? तुकोबरायाचा गाथा आहे त्यापेक्षा त्या माऊलीच्या गाथ्यात काही काही मोठे अभंग गमतीचे आणि अत्यंत सखोल असं ज्ञान आहे त्या गाथ्यामध्ये. म्हणून ती हिंमत नाही झाली कोणाची. ते दादांनी सार्थ केलं. आणि त्या सार्थ गाथ्यामध्ये त्या अभंग त्यांनी प्रकरण पाळले. हे ज्ञानकांड, हे उपासनाकांड, हे कर्मकांड. ज्ञानोबरायाचे हजारच अभंग आहेत. 1000. किती? 1000 आहे. तुकाराम महाराजांचे अभंग जास्त आहे. आणि जास्त असून सगळ्या शास्त्राचं विवरण याच्यात आलं किंवा वर्णन आलं. त्यांच्यात तसं नाही. ज्ञानकांड, कर्मकांड, उपासनाकांड असं तिने आणि त्यांनी ज्ञानोबरायाने. तर त्या ज्ञानकांडातला एक अभंग आहे. मी देही म्हणता ब्रह्माच्या पोटी घेऊन या पाठी थाप. मी जर देही आहे, मी अवलगावचा हनुमान आहे, 3.5 हाताचा शरीर माझं हे आहे. आणि मीही शरीरात बरं काय शरीर रूप आहे. अशा प्रकारची वृत्ती असणं सगळ्या ब्रह्महत्यादी सगळे सुरापान इत्यादी उपपाप, महापाप, पाप हे सगळे पापे आपल्या बोळक्यावर आल्याशिवाय मी देही म्हणता ब्रह्महत्या कोटी. किती? कोटी. ब्रह्महत्या म्हण महापाप ब्रह्महत्या. अशा कोट्यावरी ब्रह्महत्या घेऊन या पाठी थाप. तुमच्या पाठीवर येऊन थापितात. तू पाप, आम्ही आलो तुझ्या. बरोबर आहे. देहतादात्म्यामुळे पाप आहे. त्या रामाला कृष्णाला देहतादात्म्य नाही. देह आणि देहीचा फरक सांग. देह आणि देही. देह कमी देह. मी देह कमी देही. देह नाही, देही. मी देह नाही, मी देही. म्हणजे मी देह धारण करणार. आता ही जरा वृत्ती थोडी लांब राहील. पण मी देह आत्या आणखीन त्याला घनिष्ठ संबंध आला त्याचा आणि त्या वृत्ती. मी देह म्हणलं की काय झालं? मी देह म्हणल्यावर देहापासून वेगळा झाला का? एक झाला. आणि मी देही म्हणल्यावर देहापासून थोडा वेगळा झाला, म्हणजे देह धारण करणारा झाला.
लक्षात आलं? मी देही आहे थोडी वृत्तीला, आणि मी देह आहे आणखीन ऐक्य देहात. पण ह्या सगळ्या वृत्त्या आपल्याकडे आहेत. मी देही देह आहे ह्या अशा वृत्त्या कोणाकडे येतात? आपल्याकडे, म्हणजे तुमच्या आमच्या बद्धाईकडे. त्या मुक्ताकडे आहे का? म्हणजे रामकृष्णाला ही भ्रांती का रामाला कृष्णाला? नाही नाही, त्याची उपाधी माया आहे, ज्ञानी उपाधी आहे, आणि ज्ञान असल्यामुळे त्याला भ्रांती ही कोणत्या गोष्टीची नाही. मग किंबहुना पाप त्याला लागत. पण आम्हा उपजावया चिंता. आता ते पुढे आला आणखीन भाऊ. आता पाप नाही. आता 2 दिवस आपण पापाचं ते त्याच्यावर आरोप केला. कोणावर केला? देवावर केला ना आरोप, नाही केला? तू पापी आहेस, तू पापाला भेटतोस. तुकाराम महाराज म्हणले ना, मग पापाला भेटे म्हणजे पाप त्यानं मान्य केलं की नाही? रामावतारात कृष्णावतारात पाप मान्य केले, म्हणजे आपण देवाला दोषी ठरविलं. आपण नाही. तुकाराम महाराज, तुम्ही पापा भीता. मग त्याच्या पापाला भीता का आमच्या पापाला भीता? हे काही अडचण आहे. बरं असो, त्याच्यातून असो, पण तुम्ही पापा भीता. आता आज आपण म्हणालो की त्याला पाप लागत नाही. त्यालाच काय, त्या बोधावर गेलेल्या कोण्याच महात्म्याला किंवा माणसाला सुद्धा पाप नाही. मग आता उडालं का राहिलं ते पाप. पण पुढचे हे नाही. उत्तरार्ध आम्हा उपजावया चिंता. हा त्यातला अर्थ भाऊ महत्वाचा, की देव पापाला भीते. याचा अर्थ की तुम्हाला भेव निर्माण करायची. म्हणजे त्यानं जर ह्याला काय नैतीला नीतीला मान नाही दिला तर तुम्ही मान देणार. श्रेष्ठाचं अनुकरण कनिष्ठासाठी अनुकरणीय असतं. लक्षात आलं बोललेलं? श्रेष्ठ वागतील तसे कनिष्ठ लोक वागल्याशिवाय यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत् देवी तरोजना प्रमाणं कुरुते आणि लोकस तदनुवर्तते. लोक तसे वागतात. मग रामाला हे अनुकरण, कृष्णाला हे अनुकरण करावं लागलं की नाही? म्हणजे धर्मशास्त्राला मान दिला, विधीला मान दिला. पापाला मान दिला म्हणजे पापाला भेला म्हणजे विधीला मान दिला. कोणी? आणि देवानं. मग विधीला मान त्यानं जर नाही दिला असता तर तुम्ही आम्ही तर देतच नव्हतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे आमच्या अंतकरणात त्याचं अनुकरण व्हावं, आम्ही तसं वागावं, यासाठी देवानं पापाला मान दिला. लक्षात आलं? आणि म्हणूनच महात्मे ज्ञानेश्वर महाराज नाही काय म्हणून लागले निवृत्तीनाथांना. निवृत्तीनाथ म्हणले, ज्ञानदेवा हे ब्राह्मण म्हणाले की तुमची मुलं होत नाही. आळंदीचे ब्राह्मणाच्या आळंदीच्या ब्राह्मणाकडे पहिल्याने गेले ते म्हणले तुमची मुलं होत नाही, तुम्ही संन्यासीचे पोरे, तुम्हाला काही विधिविधान अजिबात नाही. निवृत्तीनाथानं स्वरूपाकडे घेतलं. बरोबर आहे. आणि आपला आत्मस्वरूपाचा विचार केला तर स्वरूपाला मुंजन हे करण्याची काय गरज? आपण मुक्त आहे, आपल्याला काही उठाणी करण्याची गरज नाही. ज्ञानेश्वर म्हणाले बरोबर आहे. आपल्याला काय तुमचा रोज बी फोनवर काय बंद केलं चौदा काल बी आलता तुमचा जाता ना. हा गोसाई महाराज काही तेवढे फोन म्हणजे मला विषय. आपण काल काय विषय काय सांगा? माऊली. माऊली म्हणले दादा हे बरोबर आहे, आपल्याला मुंज करण्याची गरज नाही, दानव घालण्याची गरज नाही, तरी पण आपलं पाहून लोक अनुकरण करत असतात. आपण जर दानव घातलं नाही, मुंज केली नाही, उपनयन संस्कार आहे. कोणता संस्कार आहे? आणि 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे, आणि हे वैदिक धर्माचा संस्कार आहे मुख्य. आणि हे संस्कार आपण जर झुगारून दिला तर लोक म्हणतील आपल्याला मुंज करण्याची गरज नाही, दानव घालण्याची गरज नाही. म्हणजे लोकांसाठी करावंच लागतं दादा, असं माऊलीनं म्हणल्यावर मग निवृत्तीनाथांच्या डोळ्याला पाणी आलं. बरोबर आहे. श्रेष्ठाचं आचरण लोकांच्या अनुकरणासाठी असतं. लक्षात आलं की भाऊ? म्हणजे श्रेष्ठांचं अनुकरण काही आपण लोक कनिष्ठ लोक अनुकरण करतात ना त्यांचं बघून. मग देव पापाला भीते याचा अर्थ मान देते. भेटे म्हणजे काय करते? मान देते. का मान देते? विधीला मान त्याच्यामुळे द्यावा लागतो, अविधी झुगारून टाकावा लागतो. की विधीनं लोकांचा तरुणोपाय आणि अविधीनं लोकाला अधोगती.
त्यामुळं आपण आवेदी कर्माचा देव धरलंच पाहिजे. असा देव सांभाळते, असा त्यातला अर्थ आहे. आम्हा ओबजावया म्हणजे आम्हाला तुझं शिक्षण मिळावं, म्हणजे आम्ही पापाला भ्यावं. आणि खरंच आहे, ते पापाला भ्याय नाहीत म्हणून तुम्ही घेऊ नका असं नाही बरं, तुम्हाला भ्यावंच लागेल. तुकारामाला त्याच्यासाठीच म्हणले, शिखा सूत्र तुझा गुंतला जमान, तवरी तू जाणं सोडतीला. शेंडीन जाण होय ते जमानत आहे. हे काय आहे? जमानत. लक्षात आलं नाही भाऊ? हे आवळून टाकलंय आपल्याला, बांधून टाकलंय त्या जाणव्यानं. असं तर ही जमानत आहे आपली. शिखा नाम शेंडी, सूत्र नाम दोरा. या तोपर्यंत तुझा आणि याचा तुझं काय चुकताचे नित्य होशील फतित नरकवास. तू पतित होशील, नरकाला जाशील. आणि हे जर सगळं संपलं म्हणजे मुक्त झाला तर मग जाणवं का नाही? म्हणून तर परमहंस शेतीला जाणवायची गरज नाही. काय सुखाच्या जाणवं होतं का? बात नाही नाही. यम प्रवर्जंत मानुपीत मापेत होत. सुखाच्या जाणवही नव्हतं, शेती नव्हती, कोणता संस्कार नव्हता, कोणता म्हणजे हे बौद्ध आहेत का, हे वारकरी आहेत का, हे कोण काय वैदिक आहेत का, हे कोण ख्रिश्चन आहेत का, असं चिन्ह कोणतं चांगलं कोणाच्या अजिबात नाही. बघा तम दोया वर्षम सुकुमार. तिथं त्या स्तुतीत वर्णन श्रुत महाराजांनी म्हटलं सुखाचार्य आहे ना, त्यावेळेला आल्याच्या नंतर त्यांनी वर्णन केलं. ते म्हणले कशी आहेत म्हणले, कोण सुखाचार्य. आलक्ष्यलिंगो निजलापतुष्टो वृत्तस्य बालेर अवधूत विष. कसे ते सुखाचार्य? हा अलक्ष्य लिंगो. पहिलं तर अलक्ष्य लिंगो म्हणजे अलक्ष्य लिंग नाम कोणतंच चिन्ह अंगाव. तुम्ही आम्हाला उदाहरणार्थ आता मी कुठे जर गेलो, इतक्या ह्या गंडावूनच म्हणतात लोक वारकरी आहेत तुम्ही. तुम्ही कोण आहेत? तुम्ही कोण आहेत? तवाच ओळख रे उर्दव कुंड होय भास्कर तू कोण? बघा ना शंकरा ठळक लावलाय. हे चिन्ह आहे की नाही अंगावर? हा बरोबर आहे की नाही? आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या अंगावर कोणत्या कोणते चिन्ह. उदाहरणार्थ शैव धर्मातली माणसं अशी विभूती लावतात, हे तवाच कळतं हे कोण आहे? शैव आहे. शैव आहेत, शिवाचे भक्त आहेत. प्रत्येक आपापल्या धर्माप्रमाणे आणि त्याचं चिन्ह त्या धार्मिकाच्या अंगावर असतं. तसं सुखाचार्यांच्या अंगावर कोणतं चिन्ह होतं का? नाही. तू महाराज म्हणे नाही अलक्ष्य लिंगो, कोणतं चिन्ह त्यांच्या अंगावर नाही. निजलावतुष्टो म्हणजे जे मिळेल त्याच्यात खुश. वृत्तश्च काय वृत्तश्च बालेर वृत्तीनं बाले आणि अवधूत वेशा दिगंबर. दिगंबर आहेत कोण? सुखाचार्य नागवेश. त्याला जाणवायची गरज नाही, त्याला कोणत्या कर्माचं बंधन का मुक्त आहे ना ते. लक्षात आलं की नाही? मग जोपर्यंत तुम्ही बद्ध आहे तोपर्यंत हे तुमची जमानत. ही जमानत तुम्ही मुक्त अवस्था प्राप्त करून घ्या आणि जमानत झुगारून द्या. तिथे फैसला हे तुमचं जे काही जमानत कारण फळून टाका. बरोबर आहे की नाही? पण तोपर्यंत तुम्हाला वागावं. मग अशा प्रकारचे हे वागून दाखविलं रामानं, देवानं, पांडुरंगानं. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही पापा भेटा आम्हा अवजावया म्हणजे आम्ही त्याचं अनुकरण करावं. तुम्ही तो वागली तसा आम्ही वागण्याचा प्रयत्न करावा. याच्यासाठी तुम्ही पापाला भेटा असा त्याचा अर्थ आहे. आम्हा उजावया चिंता याच्या चरणात आहे उत्तरार्धात ते अर्थ आहे. महाराजांच्या अंतकरणातला ते अर्थ आहे की आम्हाला तुम्ही घोर निर्माण करता म्हणजे आम्ही त्याचं आचरण करावं. आम्ही पापाला घ्यावं आणि पापाला घेणं चांगलं. कशाला नाही घेऊन त्या दिवशी म्हणतो तुम्हाला कशालाच घेऊ नये माणसानं, पण पापाला खरंच घ्यावं. खरंच घ्यावं. पण आपण भेच ना झालो. थटिंगण म्हणलो. काय म्हणलो तुमचं? हा भेनात महाराज. आता धडधड दिसायला की हो कापसावर इकडे मारताना नाही. खरं सांगा मुद्दाम आळी बघून चाललाय शेतकरी. कुठं दुकानात आळी बघून. काय काय ते येडे शेतकरी असे आहेत की दुकानदारले चॅप्टर झाले तिकडून. त्याच्या मना औषधी खायचे नाही लोक येडे. आळी दाखवाय नेली एक जण कुठली
ह्या आळ्या पळ्यात म्हणला याला औषध त्याला त्यानं तसं दिलं औषध केवढ्या लावायला काय भाव लावा आपल्या काय सांगा भाऊ आता हे मुद्दाम जाणून बुजून आहे की नाही जाण बुजून पाप आहे हा पहिले शेतकऱ्याला हे करावं लागतच नव्हतं नाही नाही हा उपाशी राहावं लागेल आज नाही तर तुमच्या डोसक्यात बसले तुम्हाला माळे बांधायचे शेत घ्यायचे तर तुम्हाला जगविण्यापुरतं द्यायचं तुम्ही पेरायचं कॉळपायचं काहीच करायचं नाही. तुम्हाला खाय पुरतं नाही झालं तुम्ही हात करून बायकोला डुगलं आणि तुम्हाला टुकडा मग तुम्ही म्हणता कोणा माळी बांधायची नाही बायकोला कपाटभर साड्या लागायल्या आता पहिले एकच साडी होती तसं जमणार तितक्या कपाट भर घाल्या साड्या कुठून आणाव्या आणि काय गरज त्याची त्याची गरज काय सांगा 2 साड्या तुम्हाला 2 धोतर म्हणजे याचा अर्थ तुमचा हव्यास कमी पडतच नाही रे कमी पडतच नाही तुम्ही आधुनिक पद्धतीने जुन्या काळातल्या शेती करा कमी पडतच नाही पण तुमचं आता त्याच्यात काय झाले तुम्हाला एकरी 10 क्विंटल कापूस 15 क्विंटल झाला की मला वाटायला तितका मला व्हायला पाहिजे स्पर्धा झाली पुन्हा त्याच्यात काय झाली स्पर्धा डॉक्टर बी त्या पेशंटला पैसे घेऊन जास्त कापायले जास्त पैसे घेऊन कापायले बघा डॉक्टर नाही नाही खरंच कापायले तर का कापायले माहिती का त्याच्याकडे एवढी यंत्रणा आहे त्या डॉक्टरकडे मग आपल्याकडे ती यंत्रणा तेवढा दवाखाना तेवढी जागा आपल्याकडे सुद्धा असायला मग पैसा कुठून आणा पेशंटला 2000 ऑपरेशन 3000 का पाहिले गरज नसली ऑपरेशन करण्याची तरी करायले त्याच्यात पाप व्हायले का नाही बघा त्या पाप व्हायले आणि ते भोगाव लागणार ते चुकणार नाही पण पापाला भ्याव माणसा आणि पाप फिरू माणूस असा आपण आजच्या पुरता विचार करून एवढा वाढवायचं एवढं कमवायचं हे कमायचं आणि एक दिवशी इथंच ठेवून जाणार हे डोसक्यातच विसरले आपल्या मरणाला विसरले ते देवाला विसरले जे मरणाला विसरले ते देवाला विसरले जे मरणाला विसरत नाही ते देवाला विसरत आणि विसरले त्या थोडं झाली आणि चुकतील खाली दवरे कळलं आपण देवाला चुकले विसरलेलो भाऊ आणि म्हणूनच हे पाप करायलो हा आणि हे पापाला भ्याव मानता म्हणून देव सुद्धा म्हणला तुम्हाला काल ओवी सांगितली मी तोही मी उगला कर्मी वरते काल ओवी सांगितली ना तुम्हाला कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणू लागले अर्जुना मेलेल्या गुरुचं पोरगा आणून दिला आपला काल विषय झालाय बरोबर आहे मग मेलेल्या गुरुचा पोरगा आणणारा माणूस देव आहे 12 वर्षाखाली मेल तर पोरगं ते आणून देणं कुठे येऊन पुरी तुला नाम यमलोक नीतम तुम्ही म्हणता येतं ना तुम्हाला अर्थ करत नाही म्हणत नाही म्हणा बरं रे मृत्येन गुरुसुतम हा यमलोकनीतम त्वामच्या शरणद परमात दग्धम जिगेंतकांतकमपि शमसावनिशा किम स्वावने स्वर्णयन मृगुहिम सदेहम म्हणजे झालं पण आता ह्याच्या रोधात पण झालंय नाही म्हणलं चालू असते तुमच्यापासून कसं आहे काय कमाल आणि मी तिथं आंघोळ करतो हे जर पूजा करायला मी आंघोळ करतो म्हणतोय साक्षीदार बाबा तुम्हाला टाइम कमी पडत असेल तर पुन्हा म्हणा हे जसं चोपदार आता गाता वाचते ज्ञानेश्वरी वाचते तर काय पूजा झाल्या ते घंटा प्रवाचित बसते मग आता हे काय व्हायले ह्या पाठापासून टाइम कमी पडायला सकाळ उठणं हे करणं पूजा भाई 5ला उठतो आम्ही दोघं मी वरून का नाही 5ला घंटी वाचते एक बारच वाचतो आपल्याला बटाच लागल दुसऱ्या घराला इतका कापड एक बार टुन केलं लगेच बघतोय आणि त्याचं मुंडक इथं ओके म्हणून बरोबर आहे आता उठाय वगैरे बंद करायचा त्याला ओके केलं की मग उठणार की मग जात घालणं सुरू संघातला मग खाली येऊन आधी कवाड उडून सुटतोय मी हे वरलेलो काय हे असते खाली सगळे दोघं दिवस मग ह्याला वरी आंघोळ यायला अडचण होऊ नये आपण आंघोळ्या जाता संघातला वाटलं म्हणून आधी येऊन कवाड उडी तो खाल्लं तेव्हा हे उठते मग हे उठून संघातला मग टाइम कमी पडायला म्हणून हे पुन्हा गाता वाचायला येतात तसं येवाय पुन्हा वाचावं जमायचं नाही का म्हणतोय म्हणा बरं ते आता म्हणलेलं मृत्येन गुरुसुतम हा यमलोकनीतम त्वामच्या शरणद परमास्त्र दग्धम हा म्हणजे यमलोक नीतम तिथून आणलाय पोरगा मेलेला गुरुचा पोरगा यमलोकातून आणला
असं वर्णन आहे तिथं बरं त्या श्लोकात भगवंताच्या निर्णयात निर्याण भगवान नील सांगायला आता हे मला काल म्हणला पडला महाराज मला हे लिहून द्या लिहून दिले येईल नाही नाव घेऊन याला शिकावं लागलं त्याला म्हणलं तोंडात बसविल्या जमते बसवर तोंडात बसविल्याशिवाय कसं येईल बाळ नाही नुसतं लिहून दिले नेते हे नाही काय काय श्लोक त्याच्यात पुढे आवड आहे हा तोंडात बसविले का आता तोंडात बसवायचं तर त्याच्यात डोसक्यात दुसरं होते कसं तोंडात बसवायला डोसक्यात आलं पाहिजे गोरकी अंगीर बसवायला हा? नाही तोंडात हे बसवायचं असेल तर आधी काय आलं पाहिजे डोसक्यात मेंदूत आलं पाहिजे ना त्या मुख्याला मेंदूत नाही म्हणून ते इथं येत नाही ना कारण काय मुखे जे असते की नाही ते भैरी असतात बा भैरे सगळे तर मुखे नाहीत बरं आता व्यवहारात तुम्ही जाऊन बघा जे भैरे आहेत की नाही ते बोलके असते पण जितके मुखे का तितके भैरे मात्र म्हणजे मुख बी आहे काहून आणि भैऱ्यामुळंच मुख आहे का तुम्ही काय म्हणले त्याचा बोधच त्याला होता मग भाषा शिकल किंवा आणि भाषा शिकायला बोध झाला पाहिजे ना इंग्रजी असेल संस्कृत असेल मराठी कोणत्याही भाषेत असेल तर काय व्हावं लागेल बोध आणि बोध झाल्यावर मग तोंडातून उच्चार करता येईल मग आता ह्याला बोध व्हायला तिकडचा बोध आहे बक्कळ काम आहेत का बाबा त्याच्या इतके कोणाच वर नाही काल म्हणू लागला मला नवल वाटलं मनात तर वाटायला हे खरंय सद्बुद्धी आहे ही सद्बुद्धी आहे पण तिला काडी वाढायला पाहिजे काय गॅसातून गॅस यायलाय पण काडी टाकायला पाहिजे काडी टाकली भडका होते हे काडी टाकीतच नाही मग गॅस मोकळा करून काय फायदा कळलं म्हणजे याचा अर्थ यमपुरीतून आणि त्या गुरुचा मुलगा गुरुला आणून दिला म्हणजे ईश्वर देव तरी तोही मी उगला कर्मीवर उगला म्हणजे गपचिप कर्मकांडाचं आचरण लग्न झाल्यावर देवाच्या पाया पडायला जावं लागतंय होय लग्न झाल्यावर सत्यनारायण करावं लागतंय का नाही हे कोणतं कांड आहे हे कर्मकांड मग त्यानं केलं असेल का नाही सत्यनारायण कृष्णानं केलं असेल आता उगला म्हणल्यावर केलं हा सत्यनारायण कोण आहे त्यानं सत्यनारायण केलं आणि रामानं केलं नाही का नाही लग्न झाल्यावर रामानं ते भानवशावर लक्ष्मी बांधली होती हे नव नाही केलं सगळं हा भानवशावर लक्ष्मीची स्थापना केली होती ते आपल्यात नाही का ते भांडे ठिसकारायचे काहून ठिसकायचं होते हो आता पहिला आता असे तुमचे भांडणं व्हाव नाही आज होतं हो पहिला पुढे गेले त्यांचा चोरीचा हा ठिसका नाही आपण ठिसकर नाही कुठे आहे काय महाराज आणि हे कोणतं कांड आहे आता भांडे ठिसकारणं काय पण हे सगळं कर्म त्या रामानं कृष्णानं केलं हे कर्मकांड आहे आणि मग ते नाही काय मग ती लक्ष्मी बांधली होती साक्षात तिथं लक्ष्मी आहे आणि सीतामाईला बघितली ती म्हणजे मग एवढी मोठी आई बाई चांगली असल्या मला काय केलं मला काय आणलं लग्न करून कितीला दुचकून दुचकरी नाही झालं होत नाही रामायणामध्ये वर्णन नाही काय हा राम लग्न करून आले आणि ती गाड मानून सीता माग आणि तिला बघितली पुढे कोण आहे साक्षात आणि तिथं लक्ष्मी म्हणजे जगाचं सौंदर्य तिच्यात त्याला आणि तिनं म्हणजे एवढी सुंदर बायको ह्याला पहिलीच मला काय कोणाला बोर वाटला असं वर्णन रामायणात आहे की नाही बालकांडात ते तुम्ही बघा बरं ते नाथांत राम आहे नाही मग सांगा तोही मी उगला उगच कर्मात वागते हे सगळ्यात बांधणं कुठं भांडी ठिसकारणं ती लक्ष्मी मानणं तिची पूजा करणं आहे म्हणजे लक्ष्मीची पूजा आता सांगा लक्ष्मीची पूजा रामाने केली म्हणजे नवऱ्यानं बायकोची पूजा केल्याप्रमाणे नाही काय लक्ष्मी कोण आहे बायको आणि राम कोण आहे विष्णू आणि मग त्या लग्नात त्यानं पूजा केली की नाही लक्ष्मीची मग कोणाची पूजा केली बायकोची केली पण हे कर्मकांडाचं पांघरून अंगावर घेतो लक्षात आलं आणि ती का तर विधी म्हणतो विधी म्हणजे पापाला घेणे हे कर्मकांडाचं आचरण करणं म्हणजे पापाला घेणे मग हे पापाला का घेतो आम्हा उपजावया हे म्हणतात आम्हाला घडवायचे
आम्हाला भेडविणे म्हणजे आम्ही अनुकरण करावं असा त्याचा अर्थ आहे बरं. त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका. तुम्हाला भेडवून कुठेतरी नरकाला घालायचे काय असं नाही. असं तुम्हाला आणि बरोबर आहे महात्मे. आता उदाहरणार्थ सद्गुरू मुक्त असतात तरीही शिष्यासाठी आचरण करून दाखवतात आणि आपली मुक्त अवस्था त्याला कळू देत. त्याला जर मुक्त अवस्था कळू दिली लक्षात आलं का तर ते अनाचार करील. आपलेच गुरु तसे वागत होते म्हणल्यावर मग आपण बी काय हरकत आहे असा विचार करेल की नाही ते. म्हणून त्या पोरासाठी आपण वागणं महत्वाचं आहे. म्हणून तर म्हणायलो मग याचा अर्थ मग गुरु भेडवितात का शिष्याला नाही भेडवितात. त्याचा अर्थ त्वा तसं वागावं विधीला मान द्यावा. आणि एकदा का विधीत खरं तर विवेक वैराग्य समाधी सटकन मुमुक्षुत्व या 4 गोष्टी प्राप्त झाल्या तर पुन्हा कर्मकांडाचं आचरण करण्याची गरज त्या मुमुक्षुला सुद्धा नाही. लक्षात आलं की नाही. आता श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन हे साधन आहे बरं. कोणत्या साधकाला विवेक वैराग्य समाधी सटक आणि मुमुक्षुत्व साधन चतुष्टय संपन्न अधिकारी आहे. त्यासाठी त्याला हे साधन आहे श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन. मग आता तुम्ही म्हणाल काय गरज आहे विवेक आहे वैराग्य आहे बरोबर आहे त्याच्याकडे समाधी षटक आहे आणि मुमुक्षुत्व आहे आणि मी इतक्या गोष्टी असल्यावर पुन्हा आणखी श्रवण मनन निध्यासन एवढ्या कुठाने करण्याची काय गरज आहे. तसं नाही. कारण काय दोष आहे त्याच्यात की असंभावना आणि विपरीत भावना. लक्षात आलं. मग असंभावना ती 2 प्रकारची प्रमाण असंभावना प्रमेय असंभावना. लक्षात आलं. आणि विपरीत भावना. आता हे तर मग श्रवण केल्यामुळं असंभावना दोष निवृत्त होतो बरोबर आहे. श्रवण केलं वेदांत शास्त्राचं की असंभावना ही जाते. कोणती असंभावना जाते प्रमाण असंभावना. मनन केलं की प्रमेय असंभावना जाते आणि निधिध्यासन केलं की विपरीत भावना जाते. लक्षात आलं. मग जर या असंभावना विपरीत भावना दोष नसतील तर गरज नाही. मग त्याला गरज नाही. एका वाक्याने त्याचं काम होते. विवेक वैराग्य समाधी मुमुक्षुत्व आहे ना फक्त गुरुपशी जायचं तत्वमसी महावाक्य आहे तर चांगदेवाचा करकरीत कोरा करकरीत त्याच्याकडे असंभावना हे दोष पळून गेले होते कोणाकडे म्हणून चांगदेव करकरीत कोरा. आपण जरी मुमुक्षु असलो तरी करकरीत कोरे का असंभावना विपरीत भावना आपल्याकडे असण्याची शक्यता आहे. आणि असंभावना विपरीत भावना हे जर दोष गेले तर पुन्हा श्रवणाधिक मननाधिक निधिध्यासनाधिक ह्या साधना करण्याची गरज नाही. फक्त तत्व पदार्थ शोधन संपलं. तसा हा प्रकारही नाही भाऊ. म्हणजे आपल्याला कर्माचं बंधन पाळावं लागतं आणि मग आपण नाही आपण पाळलं तर ठीक आहे तर उद्धार होतो. आणि यासाठी श्रेष्ठ जे काही महात्मे किंवा देव आहे ते अनुकरण करतात. म्हणून तुम्ही पापा भीता तामा उजावया म्हणजे आम्हाला धडा घालण्यासाठी असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. इथं टाइम संपला आणि चरण संपलं असं गृहीत संशय आहे काय विपरीत भावना असं चांगली हा चांगली विपरीत भावना असं वाटायला म्हणला संशय आहे चांगदेवा विपरीत भावना असं मी देहधारी आहे. विपरीत भावना म्हणजे जगतात हे नाही 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 ते नाही मी देहधारी आहे. असंभावना असंभावना जगामध्ये देवाचं अस्तित्व असणं दोन्ही प्रकारची असंभावना केल्या. आता हे काय टाइम संपलाय मानिका वाटलं का नाही पुन्हा बोलू रिकाम्या टायमात यायचं ना नाही